काही जण आता दवाखान्यामध्ये जाणार, 3-3 दिवस त्यांना होश येणार नाही, इतके असतात ही बाब. मी तर म्हणतो ना, या ठिकाणी व्यसनाच्या आधी न जावं आणि जे घेतात त्यांना मी थोडंसं आता विनंती करून बोलतो. माझी बोलण्याची तेवढी पात्रता नाही, पण तरी बोलतो. जे घेत आहेत, त्यांनी घेत असताना फक्त एक काम करायचं आणि पुन्हा घेण्याकरता सुरुवात करायची बरं का. जे कोणी घेत असतील त्यांना सांगतो. घेत असताना ग्लास असा समोर ठेवायचा आणि ठेवल्याच्या नंतर काही गोष्टीचा अगोदर विचार करायचा आणि मग घेण्याकरता सुरुवात करायची. पहा, जी तुम्ही घेत आहात आणि ज्याच्या तुम्ही शरीरामध्ये टाकण्याकरता सुरुवात करता, तुम्ही घेत आहात, तुमच्या असणाऱ्या शरीरावर तुमचा एकट्याचाच अधिकार आहे असं मात्र नाही बरं का. तुम्ही घेता आणि तुमच्या शरीराची बर्बादी करून टाकता, म्हणजे तुमच्या असणाऱ्या शरीरावर तुमचा एकट्याचाच अधिकार आहे असं नाही. आता विचार करा बारकाव्यानं. आज तुम्ही तरुण आहात आणि तरुण असताना एक दिवस अशी वेळ येणार आहे की तुमचे असणारे आई वडील वृद्ध होणार आहेत आणि तुमच्या आई वडिलांची अपेक्षा आहे की आम्ही वृद्ध झाल्याच्या नंतर आमची सेवा करण्याकरता कोण आहे, तर आमचा असणारा मुलगा आहे. या शरीरावर त्या आई वडिलाचा सुद्धा असणारा अधिकार आहे. नंबर 2, जिनं असणारा आपला संपूर्ण असणारा घर परिवार सोडला, आई वडील सोडले, भाऊ सोडला, बहीण सोडली, सगळे नातेगोते सोडून देऊन फक्त तुमच्या करता असणारा संसार थाटण्याकरता इथं आली, तिचा सुद्धा असणारा तुमच्या शरीरावर अधिकार आहे. तुम्ही अगोदर जर निघून गेलात तर त्या बिचेरीला शेवटच्या क्षणापर्यंत, मरेपर्यंत, चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत स्वतःचा चेहरा कधी मेकअप करता येत नाही, स्वतःच्या कपाळाला कधी गंध लावता येत नाही, स्वतःची असणारी मान भर सभेमध्ये किंवा भर प्रांगणामध्ये, भर चौकामध्ये कधी अशी वर ताट करून मान करता येत नाही. का? वर मान केली तर लोक काय बोलतील ही सांगण्याची गरज नाही. याच्या पुढे सांगतो, तुमच्या पोटी असणारे कोणी मुलगा असतील, मुलगी असतील, कुणाला डॉक्टर बनायचं आहे, तर कुणाला इंजिनियर बनायचं आहे, कुणाला चांगल्या चांगल्या पोस्टला जायचं आहे, आणि तुम्ही जर मरून गेलात तर त्या पाठीमागं पत्नीचं कसं व्हायचं? तुम्ही मरून गेल्याच्या नंतर तुमच्या आई वडिलाचा सांभाळ कुणा करायचा? तुमच्या आई वडिलाला त्या ठिकाणी अग्नी संस्कार कुणी करायचे? पिंडदान कुणा करायचं? आणि तुम्ही मरण पावल्याच्या नंतर तुमच्या मुलीनं ज्यावेळेला ती नवरी बनणार आहे त्यावेळेला कुणाच्या कुशीमध्ये जाऊन रडायचं? तुमच्या असणाऱ्या पत्नीनं तो असणारा संसार कसा चालवायचा? म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, घेत असताना सगळ्या लोकांचा विचार घ्या, विचार करा आणि पुन्हा असणार त्या ठिकाणी घ्यायचा आहे का नाही घ्यायचा तो विचार करा बरं का. आता कारण कसं आहे, तुमच्या एकट्याच्या शरीरावर तुमचा एकट्याचा अधिकार नाही, अख्खं घर तुमच्या एकट्यावर अवलंबून आहे. विठाला विठाला.